खासदार का, पूरे डिस्ट्रिक्ट का, इसके अंदर रविकांत तुपकर साहब के साथ में शेतकरी भी नहीं है। शेतकरी के अलावा जितने जितने शहर में मतलब जितने जितने तालुके हैं उतने उतने तालुके के लोग रविकांत तुपकर साहब के साथ में बढ़ चढ़ के हिस्सा लेना चाहते हैं। हिस्सा लेने का मकसद ये है, हमारे मुस्लिम समाज भी इनके तरफ से पूरा सपोर्ट रविकांत तुपकर साहब को है। इसके लिए है कि ये सेकुलर माइंड के है, ये सेकुलर माइंड इनका पूरा ये कोई जातिवाद की बात नहीं करते। अभी तो हमारे को ये देखने में आ रहा कि हमारे खिलाफ कई वीडियो चल रहे हैं, कोई कुछ बोलता है, कोई कुछ बोलता है। ये इनके वीडियो कई करीब गुलाम ढूंढ रहे हैं कि ये मुसलमानों के खिलाफ कब इनका वीडियो मिलता। इनका ये नापाक मंसूबा फेल हो गया, इनको मिला नहीं वीडियो। ये चाहते थे कि रविकांत तुपकर साहब ने कब मुसलमानों को खराब बोले, ये ढूंढना चाहते थे मगर इनको मिला नहीं। इनका मंसूबा पूरा नाकाम हो गया। ये सीट आना ही आना है, ये फाइनल है। कई दिनों मेरे चिराग को देख के मचल रही थी हवा, बना रहे थे किसे जो मेरे तबाही के, उन्हें खबर भी नहीं कि अब रुख पलट रही है हवा। अब हवा पलट गई, अब हवा गई, अब हवा आती नहीं, रुख पलट गई हवा। अब कौन चुन के आएगा? पाना 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 या माध्यमातून मोठं आव्हान करतोय की सगळ्यांना प्रश्न पडला दीपक केदार इथं कसं काय, रविकांत तुपकरांच्या प्रचाराला दीपक केदार कसं काय। या महाराष्ट्रात मला एक चित्र दिसलं की खऱ्या अर्थाने बुलढाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एकटा लढतोय, त्याला साथ द्यायला आदिवासी काय कमी यांच्याकडं, आमची लायकी काढणार, आम्हाला हिरवणार। अरे कुणाची लायकी काढणार? 150 किलोला घाम फोडण्याचं काम आमच्या मनोज जरांगे 45 किलोनी केलेलं आहे। लायकी कुणाची काढू नका। आणि रविकांत तुपकर जे आहेत हे फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित नेतृत्व नाही, हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे। हे संसदेत गेलंच पाहिजे, त्यासाठी मी या ठिकाणी आलो। परिस्थिती देशाची बिकट आहे आणि त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिल्लीला या व्यवस्थेने मारून टाकलं। 2,000 शेतकरी तर पडून गेले। हे शेतकऱ्यांचं सरकार नाही, हे मराठ्यांचं सरकार नाही, हे बहुजनांचं सरकार नाही, हे दलितांचं सरकार नाही, हे मुस्लिमांचं सरकार नाही, हे फक्त ईडीला घाबरून गाडीला पाय लावून पाळणारं सरकार आहे। हे काही प्रकल्प आणला नाही ती एमआयडीसी डेव्हलप केली, नाही तर रोजगार डेव्हलप केला, नाही तर लोकांना काम दिलं। मी महामंडळाचा अध्यक्ष असताना जो टेक्सटाईल पार्क आमच्या काळात मंजूर झाला, मी राजीनामा दिल्यावर यांना तो पुढे नेता आला नाही। तो टेक्सटाईल पार्क का थांबला हा माझा यांना सवाल आहे, का थांबला? भाऊसाहेबांची इच्छा होती की टेक्सटाईल पार्क खामगावात करायचा, मला ते म्हणले त्यावेळेला। मी म्हणलं काही हरकत नाही, घाटाखाली करायचं, घाटावर करा। कुठला मंजूर झाला, चिखलीलाही मंजूर झाला होता, पण मी नंतर राजीनामा दिल्यावर यांनी तो का प्रतापराव काकांनी पुढे नेला नाही त्याचं उत्तर मला अजूनपर्यंत त्यांनी दिलं नाही। आता मी लोकसभेला उभा आहे, मी जनतेचा उमेदवार म्हणून उभा आहे, जनतेचा उमेदवार आहे। मला आता आज तक आपल्या मुंबईत मॅडमनी प्रश्न विचारला, म्हणलं तुमचा पक्ष कोणता? मी म्हटलं माझा जनता पक्ष। जनताच आपला पक्ष आहे ना, आपल्याजवळ कोणी नेता नाही। पण मला आवारे सर एका गोष्टीचा आनंद आहे की एका गरीब शेतकऱ्याच्या लेकरानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला बुलढाण्याच्या गल्ली बोळात फिरायची वेळ आणली की नाही? आता जेपी नड्डाची सभा आहे, आता अरे बाबा 7 सभा लावले आणि मला रोखायसाठी। नाही यायला मला तुम्ही किती बी ताना निवडून येणार। रविकांत तुपकर जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत या जनतेसोबत लढत राहणार। जेलमध्ये टाका,
श्वासात श्वास असेपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. भावांनो, आपलं चिन्ह पाना आहे. पाना 2 मशीन आहेत. पहिली मशीन सोडायची, दुसरी मशीन धरायची. त्याच्यावर उमेदवार कमी आहेत. 19 नंबरवर वरतून 3 नंबरवर आपलं पाना, आपला हा पाना चिन्ह समोरचं बटन दाबायचं आणि विक्रमी मतानं या पानाला निवडून आणायचं. हे लोक तुम्हाला खोट्या नाट्या अफवा पसरवतील. ते सांगतील, जाधव काका सांगतील रविकांत तुपकरने पेटी बंद केली, आम्हाला पाठवून दिला. आता जाधव काकाचीच पेटी लोकांना पुरी बंद करून टाकले ना. आणि मी खामगाववासियांना सांगतो, तुमच्या डोक्यात जर असेल की मोदी साहेबांच्या नावात मत मारायचं तर पहिले डोक्यातून काढा. पोरगी पाहायला सोयरिकीला गेल्यावर पोरगा असं म्हणताय का, माझ्याकडे पाहून देऊ नका, बापाकडे पाहून पोरगी द्या, असं म्हणताय का? पोरगी पोराकडेच पाहून द्यावं लागत. किती दिवस या माणसाला तुम्ही सहन करता आणि किती दिवस आपल्या जिल्ह्याचं वाटोळं करून घेता. या बुलढाणा जिल्ह्याचं वाटोळं जर खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर या खासदार महोदयांनी केलेलं आहे. माझ्यावर त्यांनी काल टीका केली. म्हणे एका व्यापाऱ्याचं वकीलपत्र माझ्या बायकोने घेतलं, म्हणे सोयाबीन उचा गंडा घालणार आहे चिखलीच्या गाड्या व्यापाऱ्याचं. भावांनो, साफ खोट आहे. गाडे नावाचा व्यापारी सोयाबीनचे पैसे बुडून फरार झाला. त्या व्यापाऱ्याचे सासरे भाजवल्याचे. माझे सासरे सावजी वकील साहेब त्यांच्याकडे कारकून होते. ते त्यांच्या सासऱ्यामार्फत आमच्या सासऱ्याकडे गेले. आता आमचे सासरे वेगळे, मग बायको मी वेगळे, आमचे संसार वेगळे आहेत ना, वेगळे की नाहीये. ते त्यांच्याकडे गेले. ती केस त्यांना द्यायचा प्रयत्न केला, पण आम्हाला कळल्यावर आम्ही त्यांना सांगितलं की व्यापाराची केस घेऊ नका माझ्या बायकोने. त्यांनी ती केस परत केली. त्या गाडे व्यापाराचा जामीन ऍडव्होकेट गिरोले साहेबांनी केला आणि एस.एन. इगळे साहेबांनी केला आणि ते व्हॉट्सअपवर खोटं फिरून राहिले की माझ्या बायकोने केला. किती खोटारडे. आणि 10 लाख लोकांना व्हॉट्सअप टाकलं त्यांनी एक पैसे देऊन. आणि एक स्टोरी बनवली मॉर्फ करून आमच्या दोघांच्या विरोधामध्ये, नवरा बायकोच्या विरोधामध्ये. माझं प्रतापराव काकांना सांगणं आहे, रणमोडे नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला. तुमचा भाऊ प्रतापराव काका बाजार समितीला मेहकरचे सभापती असताना अग्रवाल नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला. तिकडे ढवळे नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला. ढवळे तुमचे भाऊ सभापती असताना या व्यापाऱ्यांनी लोकांचे पैसे बुडवले. तुम्ही तर त्यांच्या ताटात जेवत होते ना. या जिल्ह्यात सोयाबीन मध्ये गंडा घालणारे जग्गू डावांपासून जेवढे व्यापारी पळून गेले, या सगळ्यांना प्रतापराव जाधवांचा अभय आहे. यांची त्याच्यात पार्टनरशिप आहे. यांनी खंडने घेतले, त्यांच्याकडनं हप्ते घेतले. आणि जर तुमच्या दम आहे प्रतापराव काका, तर तुमच्या ताकदीवर आमच्या शेतकऱ्याचे पैसे का वसूल करून दिले नाही? माझं तुम्हाला चॅलेंज आहे, तुम्ही पैसे काढले नाही. तुम्ही पैसे खाल्ले आणि आम्हाला आरोप प्रत्यारोप करता आमच्यावर खोटारडे. मलकापूरच्या टीमनं भाऊ जग्गू डावांतून काही वही छान पकडला गेला नाही. अरे या गाड्या व्यापाराच्या प्रकरणात मी असेल, विनायक सरनाईक असेल, आम्ही सगळ्यांनी त्या शेतकऱ्यांच्या बाजूने गुन्हे दाखल करायला लावले. त्याच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवला. आणि तुम्ही काय आम्हाला शिकवता? तुम्हाला राजकारणाशिवाय काही जमलं नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो, जाता जाता एवढंच सांगतो, तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, मैं जब जब निकला हूं दुगनी रफ्तार से निकला हूं. 4 जुलैमध्ये आपलाच होणार हे तुम्हाला सांगतो. सगळ्या खामगाव शहरवासियांना आवाहन करतो, सगळ्या शहरातल्या नागरिकांना आवाहन करतो की भावांनो, आयुष्यात तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. तुम्ही मला दिल्लीला पाठवलं तर तुमची मान अभिमानाला उंचावेल. असं काम दिल्लीच्या संसदेमध्ये हे शेतकऱ्याचं लेकरू करून दाखवीन. या खामगावचं कायापालट करून दाखवीन. खामगाव विकासाचं मॉडेल करून दाखवीन. एकदा विश्वास ठेवा आणि प्रतापराव काकांची 15 वर्ष खटारा झालेल्या गाडीचे इंटरनेट बोर्ड ढिले करा. ही गाडी भंगारमध्ये विका आणि नव्या नावाची गाडी मार्केट